हॅलो एव्हरीवन आणि वेलकम टू माय कुकिंग ब्लॉग असं बोलू शकते मी आता. सो आपण आहे ना आज आहे ना मस्त असे ओट्सचे डोसे बनवणार आहोत. इझी आणि सिम्पल आहे. त्यासाठी पहिली तर ना मी चटणी बनवून घेते. शेंगदाणा, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 मिरच्या, आलं थोडंसं आणि ते मस्तपैकी वाटून घेतलं. ही ना एकदम झटपट आहे आणि हे जे साहित्य आहे ते आपल्या घरी पण असतं. त्याच्यासाठी जास्त काय झटपट करायची गरज नाही. तर पहिले तर मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि मस्तपैकी ना त्याची बारीक पेस्ट करून घेतले. आपली चटणी मस्त रेडी आहे. फक्त खाताना आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पिळून घ्या खाताना, सो टेस्ट मस्त लागते. अदरवाईज नाही केला तरी पण चालेल. सो तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवे तेवढं पाणी, आपल्या मिक्सरमध्ये थोडी चटणी असते लागलेली, थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्या. वरतून थोडंसं मीठ टाका. आणि माझा आवाज थोडासा बसला आहे कारण गावाला गेलेलो तर गरमीतून थंड पाणी त्याच्यामुळे आवाज बसला आहे माझा थोडासा. सो त्याच्यानंतर इथे मी आपल्या डोशासाठी ना 1.5 वाटी म्हणजे कप आपला नॉर्मल असतो तो 1.5 कप ओट्स घेतलेत. ओट्स ना फुगतात लगेच. त्याच्यासाठी तुम्हाला जसं क्वांटिटी, मी आता ह्या म्हणजे 4-5 जणं खाऊ शकतात, 4-5 नाही 4 जणं तरी खाऊ शकतात. आणि त्याच्यावरतीच मग आपला रवा घेतला आहे. 1.5 वाटी ओट्स, 1.5 वाटी रवा. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि मी हे 3-3.5 कप, आपलं कप किंवा थोडासा मीडियम साईजचा जो आपला हे असतो ना पेला असतो, ग्लास बोलू शकता, तो घेतला आहे. आणि ते मस्तपैकी वाटून घेतला. अशी प्रॉपर कन्सिस्टन्सी असली पाहिजे जसं आपण डोशासाठी करतो तशीच. आणि हे उरलेलं आहे ते मी गाळून घेतलं आणि ते पण वाटून घेतलं. ठीक आहे. तुम्हाला जसं पाणी हवं आहे तशी कन्सिस्टन्सी हवे तसं थोडं थोडं पाणी टाका. मीडियम, एकदम पातळ नाही करायचं आहे. त्याच्यानंतर मी दही टाकलं आहे, 1/2 वाटी दही टाकलं आहे. सो मस्त अशी डोशासारखी टेस्ट येते आणि हे एकदम यम्मी लागतात. तुम्ही नक्की खाऊन बघा. तुम्हाला वाटणारच नाही की हे ओट्सचे आहेत म्हणून. इझी आहे, झटपट आहे. आणि जाता जाताना मला चॅनलला सबस्क्राईब करून जा प्लीज. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला कंजूसी करताय. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं सो मला अजून छान छान व्हिडिओज बनवायचं इन्स्पिरेशन भेटतं आणि मला करायची खूप जास्त इच्छा होते की लोकांना आवडतात माझे व्हिडिओज. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा. शेअर नक्की करा बिकॉज आहे ना ही खूप इझी रेसिपी आहे. कारण मॉर्निंगला जेव्हा फटाफट उठतो, काही सुचत नाही काय नाश्ता बनवायचं. इवन पाहुणे आले असतील ना तेव्हा पण तुम्ही हे बनवून दिलात ना त्यांना पण खूप आवडेल रेसिपी. सो हे नक्की ट्राय करा. आणि बघा तुम्ही असं बॅटर फक्त तवा गरम करायचा आहे व्यवस्थित, त्याच्यावरती तेल सोडायचं जसं आपण नॉर्मल याला करतो. हा माझा लोखंडाचा तवा आहे. आणि नंतर तेल लावल्यावरती आपला तवा गरम झाला आणि जसं आपण ह्याचं डोसा टाकतो तसंच पोर करून मी असं मस्त टाकून घेतलं आहे. तुमचा डोसा आणि चटणी रेडी आहे. यम्मी लागतं, खूप मस्त. आता हे गरम गरम आहे त्याच्यामुळे मला चटका बसत होता, तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. आणि थोडं सुकण्यासाठी